नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील म्हसवड बस स्थानक। इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे, म्हसवड पासून ते थेट परळीपर्यंत। या प्रवासाचा अंतर बघायचं झालं तर जवळपास 350 किलोमीटरचा प्रवास आहे, रात्र आणि प्रवास। आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता सातारा विभागातले दैवडी आगार असलेलं हे म्हसवड बस स्थानक। याच बस स्टँडवरून आपल्याला रात्रानी बस लागणार आहे म्हसवड पासून ते थेट परळीपर्यंत। पण या गाडीचा जो मार्ग असणार आहे तो थोडासा युनिक असणार आहे। आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ही जी गाडी जाणार आहे की बऱ्याच जणांनी आपल्याला कमेंट केली होती की दादा तुम्ही मिसिंग लिंकचा एक प्रवास करा, आम्हाला मिसिंग लिंक दाखवा। तो योग आता आपल्या या रूटच्या माध्यमातून आलेला आहे मस्तपैकी असा। आणि ही जी मिसिंग लिंक तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती रात्री, आणि रात्रीची जी मिसिंग लिंक दिसते ना एकदम जबरदस्त, कारण लाइटिंग बिटिंग एकदम खतरनाक असणार आहे। तर बघूया, मी पण फर्स्ट टाइम मिसिंग लिंक वरून प्रवास करतोय तर एक्साइटमेंट अजून हळूहळू वाढते। सध्या या ठिकाणी टाइम झालेला आहे संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आपल्याला जी बस लागणार आहे ती बरोबर संध्याकाळी 7 वाजता। अजून आपल्याला बस लागायला अर्ध्या तासाचा कालावधी बाकी आहे। म्हसवड वरून परळला जाणारी ही जी गाडी आहे ना ती बुकिंग गाडी आहे। तुम्ही या बसचं बुकिंग करून सुद्धा प्रवास करू शकता। आणि सध्या मी बुकिंगला बघितलं तर बऱ्यापैकी सीट भरलेले आहेत। दैवडी बस स्टँडचा 6:30 वाजताचा परिसर बघा कशा पद्धतीचा हा परिसर आहे। दैवडी बस स्थानक अक्षरशः तुम्हाला या ठिकाणी कचरा देखील सुद्धा बघायला भेटणार नाही, एवढं स्वच्छ नीट अँड क्लीन असं हे बस स्थानक आहे। माझ्या पाठीमागे जे पेंटिंग पाहताय ना तुम्ही, असं प्रवाशांसाठी एक पॉझिटिव्ह संदेश आहे आणि सूचना फलक देखील आहे। बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत पेंटिंगच्या माध्यमातून, आणि किती सुंदर दिसतंय ना हे सगळं पेंटिंग वगैरे बघून एकदम कलरफुल असं बसस्थानक झालंय। अक्षरशः मी असं बसस्थानक बघितलेत ना, अक्षरशः बसस्थानक नवीन आहे पण घाण कचरा देखील काही बस स्टँडवर आपल्याला पाहायला मिळतोय। पण हे बस स्टँड जसं नवीन बांधलंय ना अजूनपर्यंत इतकं नीट अँड क्लीन आहे। तर मंडळी तुम्हाला म्हसवड बसस्थानकचा मस्तपैकी असा परिसर दाखवतो, कशा पद्धतीचा हा परिसर आहे बघूया। फायनली मंडळी आपल्याला बस लागलेले 6:45 वाजता बस फलाटला आलेले। मुंबई वसई नाशिक पुणे ठाणे जाण्यासाठी ज्या बसेस लागतात फलाट क्रमांक 3ला पाठीमागे पाहू शकता, बरोबर फलाट क्रमांक 3ला आपली बस लागलेली आहे म्हसवड परेल। गाडीचा मार्ग सांगतो तुम्हाला, गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे। म्हसवड, शिंगणापूर, फलटण, पुणे स्टेशन, पनवेल आणि परेल। ज्या गाडीने आज रात्री आपण प्रवास करतो MH14 LX 5340। आपल्या गाडीच्या बाजूला याच टायमिंगला अजून एक बस लागलेली आहे आटपाडी मुंबई सेंट्रल। तुम्ही मार्ग पहा, आटपाडी म्हसवड सातारा मेगा हायवे मुंबई। आटपाडी आगाराची गाडी बरोबर म्हसवडला याच टायमिंगला लागलेली 6:45 वाजता। तुम्हाला जर डायरेक्ट आटपाडी किंवा म्हसवडवरून मुंबई सेंट्रल जायचं असेल ना तर 6:45ला लागणारी जी गाडी आहे ना ती तुमच्यासाठी बेस्ट आहे। आता ती गाडी बरोबर 6:45ला निघालेली आहे। या गाडीचा 6:45चा टायमिंग झालेला आहे। तर या रोडवरची गाडी पाहू शकता कोणती आहे। म्हसवड परळ नंतर अजून एक गाडी आपल्याला लागलेली आहे इथे फलाटवर। या गाडीनंतर ही गाडी लागलेली आहे दैवडी मुंबई परेल। दैवडी आगाराची गाडी असते ही, पण या गाडीचा जो मार्ग आहे तो पुणे न जाता डायरेक्ट एक्सप्रेस वे आणि मुंबई। तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, जर तुम्हाला पुणे जायचं नसेल थेटचा प्रवास करायचा असेल तर ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट आहे। आणि जर तुम्हाला पुणे मार्गे जायचं असेल ना तर ही एक गाडी आहे की म्हसवड परेल। तर मंडळी बऱ्याच जणांची आपल्याला कमेंट आली होती की म्हसवडवरून प्रवास करा। तसेच आपले सबस्क्रायबर मित्र होते त्यांची बी कमेंट आली होती की आपल्या आगारातून एक रूट करून बघा, फुल पॅक बस असते। तर त्याच बसचा आज आपण रूट करतोय। भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जे मी तुम्हाला सांगितलेलं ते तुम्ही पूर्ण केलं, त्यासाठी पहिले धन्यवाद तुमच्यासाठी। ह्या बसचा प्रवास सर्वांनी करावा। ऑनलाईन बुकिंगसाठी गाडी उपलब्ध आहे। ती गाडी आहे म्हसवड बाडळे परेल गाडी असते। ती म्हसवड दैवडी वाटार स्टेशन पारगाव खंडाळा कात्रज बायपास मेगावाई पनवेल मार्गे परेलला जाते। पुणे न जाता कात्रज बायपास जाते गाडी। तर मंडळी बघितलं असेल तर 2 गाड्या गेलेल्या संध्याकाळच्या टायमिंगला, एक आटपाडी आणि दुसरी म्हणजे दैवडी म्हसवड, अशा 2 गाड्या गेलेल्या आहेत। तर आपली गाडी या रूटला रेडी झालेली आहे, आता बरोबर टायमिंग झालेला आहे आणि आपली गाडी आता म्हसवड वरून निघते परेलसाठी। तर चला मंडळी मस्तपैकी या रात्रांनी प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग
मसवड पासून जवळपास 30 किलोमीटरचं अंतर गाठत आता आपण शिखर शिंगणापूरला पोहोचलेलो आहे. बरोबर या ठिकाणी 8 वाजलेले आहेत, म्हणजे आपण तासाभरात इथं पोहोचलेलो आहे. आणि ही एकमेव अशी पहिलीच गाडी असेल लॉंग रूटची, तर ती शिखर शिंगणापूर मार्गे जाते. आणि समोर पाहू शकता शिखर शिंगणापूरचं मंदिर. आणि या ठिकाणी जी गाडी मुक्कामी आहे ती मुखेड शिखर शिंगणापूर या गाडीचा आपल्याला प्रवास करायचा आहे, पण बघूया आपण कधी करतो त्यावेळेस बघू. आता आपली गाडी आली बरोबर शिखर शिंगणापूरच्या बस स्थानकला. पाहू शकता गाडी फिरून येते, मंदिरापासून गाडी फिरून या बस स्टँडला येतं आणि इथे प्रवासी वगैरे बोर्डिंग करणार. माझ्यासाठी हा जो प्रवास आहे ना तो खूप युनिक आहे. म्हणजे जसं आपण मसवडपासून प्रवास करतोय ना, तो गावखेड्यातून जाणारा मार्ग आहे, म्हणजे फलटणपर्यंत. म्हणजे इथून जो गावखेड्यातून येणारी जी ही एस टी आहे ना, त्या एस टीला गावखेड्यातून बुकिंग आहे. विचार करा किती भारी रूट आहे. आणि त्या गावखेड्यातून ही जी एस टी येते ना, त्यांच्यासाठी ही खूप फायदेशीर आहे. थेट मुंबईला जाण्यासाठी एकदम बेस्ट रूट आहे. मसवडपासून जवळपास 85 किलोमीटर अंतर गाठत 2 तासामध्ये आपली बस पोहोचलेली आहे फलटण बस स्थानक. बरोबर या ठिकाणी 9 वाजता बस आलेली आहे आणि समोर फलटणचा हा 9 वाजताचा परिसर पाहू शकता. असा कायसा फलटण बस स्टँडचा परिसर आहे. इथे आपली बस थांबलेली आहे फलाट क्रमांक 1. मसवड पासून फलटण पर्यंत जो प्रवास होता ना एकदम युनिक होता. गावखेड्यातून जाणारा मार्ग म्हणू शकतो आपण. म्हणजे इतका भारी तो रूट होता. आपल्या गाडीमध्ये जर प्रवासी बघायचं झालं ना तर गाडी ऑलमोस्ट फुल पॅक झालेली आहे. पाहू शकता इथे स्टँडिंगचे प्रवासी आहेत. आता इथून गाडी जाणार आपली. बोर्डावर बघितलं तर डायरेक्ट फलटण नंतर पुणे स्टेशन दाखवते. तर आता फलटण नंतरचा जो पुढचा मार्ग आहे लोणंद जेजुरी सासवड आणि पुणे स्टेशन असा आपल्या गाडीचा पुढचा रूट. तर इथून पुणेचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 102 किलोमीटरचं अंतर दाखवते. मसवड बस स्टँडला ज्या काही बस तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत आटपाडी मुंबई आणि मसवड मुंबई त्या दोन्ही गाड्या बुकिंगला आहे. तर कव्हर करूया मस्तपैकी हा मार्ग. आता ड्रायव्हर आलेले आहेत तर जाऊया. दहा वाजून 21 मिनिटांनी आपली बस थांबलेली आहे रात्रीच्या जेवणासाठी हॉटेल आईसाहेब. पाठीमागं पाहू शकता असं काहीसं हॉटेल आहे. याआधी पण तुम्हाला मी हे हॉटेल दाखवलं होतं ज्यावेळेस आपण पुणे ते गाणगापूर वाया मंगळवेढा मार्गे असा काहीसा प्रवास दाखवला होता तुम्हाला. त्यावेळेस पण गाडी याच ठिकाणी थांबली होती. त्याच ठिकाणी आता ही पण गाडी आपली थांबलेली आहे हॉटेल आईसाहेब. या ठिकाणी जव्हार पंढरपूर गाडी आहे. वाडा कल्याण फलटण पुणे पंढरपूर ही गाडी आता चाललेली आहे पंढरपूरला. ही मसवड बस स्टँडला ही गाडी बघितली होती आपण मसवड दादर. तर ही गाडी पण आता त्याच मार्गे चालली. तुम्हाला मसवड मुंबई फलटण मुंबई जी गाडी दाखवली होती ना त्याच्या आधी ही गाडी जाते मसवड दादर. तर ही गाडी इथेच आहे अजून. तर आता या गाडीचा बहुतेक टायमिंग होईल
कुर्ला आगारची गाडी आहे. ही गाडी त्याच मार्गे जाणार आहे स्वारगेट नंतर. हॉटेलचा परिसर बघा आतमध्ये, असा काहीसा हॉटेलचा परिसर आहे. आता मस्तपैकी मेनू वगैरे चॉईस करूया. गेल्या वेळी घेतली होती आपण व्हेज थाळी, तर तीच थाळी आपण घेऊया, शुद्ध शाकाहारी साधा मेनू. तर मंडळी आता आपला गरमागरम मेनू आलेला आहे. व्हेज थाळी 150 रुपये पर प्लेट. पण व्हेज थाळी मागवण्याआधी तुम्हाला सुरुवातीला काउंटरला तिकीट घ्यावं लागतं. मेनू पाहू शकता याच्यामध्ये काय काय आहे. तर रोटी आहे, राईस आहे, वरण, मिक्स व्हेज आणि शिरा. परत एकदा या ठिकाणी दुसरी गाडी आली, सांगोला कुर्ला गाडी, कुर्ला नेहरू नगरवाल्यांची. पण बाहेरचं कधी जेवताना एक धाकधूक मनात असते. आता मध्येच बघा ना तुम्ही, तुकाराम मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात असे प्रोडक्ट पकडलेत जे फेक होते. पनीर म्हणा, जो पेड्यासाठी लागणारा जो खवा म्हणा, बरंच त्यांनी महाराष्ट्रातला काळा बाजार बाहेर काढला. बरंच काही नकली गोष्टी आपल्या खाण्याच्या माध्यमातून आलेल्या. कधी पण बाहेरचं खाताना एक धाकधूक नेहमी असते. बाहेरच्या खाण्यावरचा विश्वास पण उठलेला आहे. कधी जेवणामध्ये कुठलं पदार्थ नकली मिळेल, काय मिळेल, काही सांगता येत नाही. कारण आजच्या काळात कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. असं आता हा माझ्या पाठीमागचा रोड बघताय, हा जो रोड आहे संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, हा रोड पंढरपूर वरून येतो तर थेट पुण्याला जातो. जेजूर नंतर आपण ज्या लोकेशनला उभा आहे, इथून जवळपास पुण्याचं जे अंतर आहे ते 40 किलोमीटर अंतरावर. पण त्याआधी आपल्याला मध्ये एक घाट लागणार आहे, तो म्हणजे दिवे घाट. तर मंडळी म्हसवडपासून जवळपास 200 किलोमीटर अंतर गाठत 5.5 तासांमध्ये आपण आता पुण्यामध्ये पोहोचलेलो आहे. बरोबर या ठिकाणी 12:34 बस आलेली आहे, पिंपरी चिंचवड बस स्थानक. आता पिंपरी चिंचवड पासून परळपर्यंत आपल्याला जो अंतर कव्हर करायचा आहे 137 किलोमीटर. आता पुढे आपल्याला मिसिंग लिंक पण लागणार आहे. तर मंडळी जसं आपण पुण्यामध्ये अंडर मारतो ना, तर ही गाडी ज्या ज्या पॉईंटला जाते ना, सुरुवातीला हडपसर, त्याच्यानंतर पुणे स्टेशन आणि आता पिंपरी चिंचवड बस स्थानक, अशा 3 पॉईंटला ही बस येते. त्याच्यानंतर गाडी मिसिंग लिंक करत थेट पनवेलला जाते. पनवेल नंतर पुढचा कोणता स्टॉप आहे? पुढे कामोठे, हा, वाशी, कुर्ला, सायन, दादर आणि परळ. तर स्वारगेटला वगैरे गाडी जात नाही. जर तुम्हाला स्वारगेट वगैरे करायचं असेल ना, तर अजून एक गाडी असते ना, म्हसवड दादर. ही गाडी किती वाजेपर्यंत पोहोचते? पहाटे 4:45. बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचते. आणि पुण्यामध्ये ना जबरदस्त पाऊस पडतोय. जसं आपण एंट्री मारली पुण्यामध्ये, पावसाने मस्त पैकी असं स्वागत केलेलं आहे. आणि या प्रवासासाठी आपल्याला फुल तिकीट पडलेलं आहे म्हसवड ते परळ 631 रुपये फुल तिकीट.
आता आपला प्रवास राहिलेला आहे पनवेल पासून जवळपास 30 किलोमीटरचा. तर मंडळी तुम्हाला मिसिंग लिंक कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. कंडक्टर दादा म्हणत होते की मिसिंग लिंक आहे ती 12 किलोमीटरची अशी काहीतरी मिसिंग लिंक आहे. आणि मिसिंग लिंक वरनं मी पहिल्यांदाच प्रवास केलाय, एकदम भारी वाटला. मिसिंग लिंकनं प्रवास करण्याचं कारण म्हणजे पहिलं जे अंतर होतं ना ते आता कमी झाले आणि या गाडीला या रूटवर डबल क्रू दिलेले. पहिले जे क्रू आहेत त्यांची ड्युटी चालू होते मसवड पासून पुण्यापर्यंत, दुसरे जे क्रू आहेत ते स्टेशन पासून ते फायनल स्टॉप पर्यंत म्हणजे परळपर्यंत असे 2 क्रू चालतात या गाडीला. या रूटला सिंगल कंडक्टर आणि 2 ड्रायव्हर राहतात. मसवड परळ, परळ मसवड. फायनली मंडळी आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे मसवड पासून ते परळपर्यंत. इथं पोहोचण्यासाठी आपल्याला तब्बल 9 तासांचा प्रवास करावा लागला. याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आत्ता बरोबर गाडी पोहोचली आपली परळ बसस्थानकला आणि परळचा बसस्थानक बघा. तुम्हाला याआधी पण हे बसस्थानक दाखवलं होतं ज्या वेळेस आपण परळ ते भगवानगड हा रोड केला होता. आणि इथूनच एक बस सुटते परळ ते गहिनीनाथ, बरोबर सकाळी 6:30ची गाडी आहे. बघूया आता काय होते. आणि परळ बसस्थानकला जी गाडी आली मसवडची ती बरोबर पहाटे 4 वाजता. आतापर्यंत ही गाडी परळवरून मसवडसाठी रात्री 8:30 वाजता. तर मंडळी बऱ्याच जणांची कमेंट होती की आम्हाला मिसिंग लिंक दाखवा, हा रोड दाखवा. तो रूट पण कंप्लीट केलेला आहे, सोबत मिसिंग लिंक सुद्धा. हा जो रात्रानी प्रवास होता तो खूप भारी होता, मजा आली. तर मंडळी तुम्हाला हा रात्रानी प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.